आगामी स्थानीय स्वराज्य संस्थान विधान परिषद चुनाव में मतदान के दौरान लोक निर्माण मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले ने महायुति की जीत का दावा किया है। मीडिया से बातचीत में शिवेंद्र सिंह राजे भोसले ने स्पष्ट कहा कि महायुति को निर्धारित संख्या से भी अधिक वोट मिलेंगे और 22 जून की मतगणना में इसका परिणाम साफ दिखाई देगा। आगे भोसले ने कहा कि शिवसेना, शिंदे गुट, भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस एक साथ चुनाव लड़ रहे हैं, वह महायुति में किसी प्रकार का मतभेद नहीं है। आज महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादा कदम यांच्या विधान परिषदेची निवडणूक सातारा सांगलीचा आज मतदानाचा दिवस आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांची, त्याचबरोबर राष्ट्रवादी, अजितदादा गट सर्वांच्या आणि मित्रपक्ष आमचे सगळ्यांच्या ताकदीनं आमचे उमेदवार महायुतीचे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील याची आमच्या मनामध्ये कुठेही शंका नाही। उलट आम्ही ह्या आधी पण सगळेजण म्हणत होतो की जेवढं आमचं मतदान आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान घेऊन आमचे महायुतीचे उमेदवार विजयी होतील आणि ते आपल्याला 22 तारखेला काउंटिंगच्या ह्याच्यातनं 100% आकडा जो आम्ही म्हणतोय तो आपल्याला दिसेल। सर्व मतदारांनी हे महायुतीवर विश्वास ठेवला आहे। सगळेजण आम्ही एक संघ आहोत। सेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आहोत, त्यात कुठलेही मतभेद किंवा कुठलीही अडचण नाही। शंभूराजे असतील, मकरंदाबा असतील, मी, उदयन महाराज, त्याचबरोबर जया भाऊ, असे आम्ही सर्व जिल्ह्यातले, संजीवराजेसुद्धा, असे सर्व जिल्ह्यातले मिळून आम्ही मतदानाची आजची प्रक्रिया पार पाडतो। नाही, दिल्ली आता बघा, शेवटी तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे। आता त्याच्याबद्दल उद्धव ठाकरे साहेब किंवा त्यांच्या पक्षानंच काय असेल ते सांगितलं पाहिजे। आमचं आजसुद्धा भाजपनं स्पष्ट केलं की ह्याच्यामध्ये आमचा कुठलाही या फुटीमध्ये हे नाही आणि असं असताना उठसूट भाजपवर टीका करायची एवढंच। हे आता त्यांच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही तर त्याला दुसरे पक्ष किंवा नेतृत्व कसे जबाबदार आहे। शेवटी तुम्ही तुमच्या लोकांना जर विश्वास तेवढा देऊ शकत नसला आणि जर पक्षामध्ये पदाधिकारी थांबायलाच तयार नसले तर दुसऱ्यावर नुसतं खापर फोडण्याचा, स्वतःचं काय अपयश वगैरे दुसऱ्यावर ढकलण्याचं कारण नाही आहे। त्यांच्या पक्षाचं त्यांनीच सांगितलं पाहिजे व काय अडचणी असतील त्या। संजय राऊतांनी बोलताना वेश्या असा उल्लेख केलेला आहे त्या 6 खासदारांचा। आता कोणी काय उल्लेख केला हा त्यांच्या ह्याचा भाग आहे, आम्ही काय त्याच्यावर नाही। पण मला वाटतं त्यांनी आत्मपरीक्षण खरं म्हणजे सगळ्याचं करावं। दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करावं असं मला तरी वाटतं।